सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित पुस्तक. आज आपण विभाग 4 मधलं प्रकरण 6 सुरू करत आहोत. विरंगुटमधला अपघात, आयुष्याचं मोल काय. विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. काही अपघात हे इतर अपघातांपेक्षा फार महत्त्वाचे असतात, जास्त महत्त्वाचे असतात. आणि काही आयुष्य ही इतरांच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्वाची असतात. काही सजग वाचक माझ्या या विधानाशी असहमत असतील, शक्यता आहे. मी जरा समजावून सांगतो. यावर्षी 7 जून 2021 रोजी SVS ॲक्वा टेक्नॉलॉजीज या पिरंगुट जवळच्या उरवडे गावातल्या रासायनिक कारखान्यामध्ये आग लागली. त्यात 17 कामगार मरण पावले. त्यापैकी 15 स्त्रिया होत्या. मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी हे वृत्त एक दिवस प्रक्षेपित केलं आणि तो अपघात सर्वजण विसरून गेले. मारुतीच्या कारखान्यात दंगल झाली. तिथे आग लागल्यानंतर एक मॅनेजर मरण पावला. त्यानंतर तिथे झालेल्या दंगलीच्या चित्रणापेक्षा हे खूप भिन्न होतं. तसंच कोइंबतूरच्या प्रिकोलमधल्या हिंसाचारात एक मॅनेजर कामगारांच्या विद्वेषाला बळी पडला होता. त्याहीपेक्षा हे वेगळं होतं. मारुतीसारख्या घटना लोकांच्या स्मरणात नोंदलेल्या आहेत आणि पत्रकार अजूनही त्या कथांचा संदर्भ देतात. SVS ॲक्वा टेक्नॉलॉजीचा अपघात मात्र आधीच विस्मरणात गेलेला आहे. मारुती आणि प्रिकॉलमधली घटना या हिंसेच्या कथा आहेत. तिथे व्यवस्थापन आणि कर्मचारी दोघंही जबाबदार आहेत. हिंसेच्या कथांना भरपूर भाव असतो. SVS ॲक्वा टेक्नॉलॉजीचा अपघात लोकांना धक्कादायक का वाटला नाही? 17 माणसं जागीच मरण पावली तरीही त्या घटनेचा आपल्याला धक्का बसत नाही का? आता पुरता हा प्रश्न डोक्यात ठेवून पुढे जाऊ. अजित अभ्यंकर हे कामगार संघटना नेते आहेत. त्यांनी मला फोन करून विचारलं, SVS ॲक्वा टेक्नॉलॉजीच्या आगीच्या घटनेचा तपास करण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती नियुक्त होणार आहे. त्यात तुम्ही सहभागी होऊ इच्छिता का? मी या प्रश्नाला होकार दिला. आम्ही सगळे पिरंगुटला भेटलो. पिरंगुट पुण्यापासून 22 किलोमीटर किंवा 50 मिनिटाच्या प्रवासाच्या अंतरावर एक छोटं गाव आहे. मी तिथे डॉक्टर नितीश नवसागरे, ILS कॉलेजचे उपप्राचार्य, ॲडव्होकेट विशाल जाधव, लेबर लॉ विषयक प्रख्यात कायदेतज्ञ प्रल्हाद मालवडकर, सुरक्षा तज्ज्ञ रोमा मकाती, तपास समितीमधल्या सामाजिक कार्यकर्त्या यांना भेटलो. नंतर वसंत पवार हे विख्यात कामगार नेतेही आमच्याबरोबर आले. आम्ही अपघाताच्या ठिकाणी गेलो. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे MIDC पिरंगुटमध्ये एक औद्योगिक क्षेत्र विकसित केलं आहे. काही विख्यात कंपन्यांचे कारखाने तिथे आहेत. आम्ही काही गावकरी आणि SVS ॲक्वा टेक्नॉलॉजीच्या सर्व कर्मचाऱ्यांना भेटलो. त्या भेटीतले हे काही मुद्दे. मी उघडच असलेल्या कारणांमुळे यात कोणतंही नाव दिलेलं नाही. व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हेही लिहिलेलं नाही. कामाच्या ठिकाणी अविवेकी मालक असताना मी त्या कर्मचाऱ्यांची नावं देऊ शकत नाही. आम्हाला कोणता कच्चा माल वापरला जातो हे माहीत नव्हतं. मी फक्त कोड क्रमांकावरून त्यावर लेबल लावायचो. काम तणावाचं होतं आणि पर्यवेक्षकाकडे आमच्या सुरक्षेबद्दल अनेकदा तक्रार केली होती, पण कोणीच लक्ष देत नसे. सुरक्षाविषयक प्रशिक्षणही दिलेलं नव्हतं. स्त्री कामगारांना दरमहा 7,000 रुपये वेतन दिलं जात होतं. वेतन बँकेत जमा व्हायचं, पण पे स्लिप कधीच दिली जात नसे. कोणती कंपनी मला वेतन देत होती ते मी सांगू शकत नाही. आम्हाला PF किंवा ESISची सुरक्षा नव्हती. ऑक्टोबर 2017मध्ये एकदा मोठी आग लागली होती, पण तेव्हा कोणी कामगार सुदैवानं मरण पावला नव्हता. आम्हाला काही वेळा जास्त तास काम करायला थांबवून घेतात, पण सिंगल ओव्हरटाईम देतात. हा कारखाना 2012 पासून सुरू असला तरी त्याची सरकार दप्तरी म्हणजे फॅक्टरी ॲक्ट खाली नोंदणी डिसेंबर 2020 मध्ये झाल्याचं आम्हाला अधिकृत सूत्रांकडून कळलं होतं. 8 वर्ष न पकडले जाता त्यांनी कारखाना चालवला होता. पिरंगुटच्या SVS ॲक्वा टेक्नॉलॉजीमध्ये कायम 50 ते 100 कामगार होते, तरीही मालकांनी नोंद केलेली नव्हती.
फॅक्टरी ॲक्ट खाली कारखान्याची नोंदणी केली नसेल तर काय होतं? तुम्हाला 2 वर्ष कारावास आणि 1,00,000 रुपये दंड ठोठावला जातो. नोंदणीशिवाय कारखाना चालू ठेवणं ही काही फार विरळ घटना नाही. कोणाला यासाठी तुरुंगवास सोसावा लागल्याचं तुम्ही ऐकलंय? याहून जास्त आश्चर्य म्हणजे SVS टेक्नॉलॉजी ISO 9001 हे प्रमाणपत्र मिळवण्यात यशस्वी झाली होती. कंपनीची नोंदणी झालेली नसताना एखाद्या मालकाला हे कसं काय मिळू शकतं? नियमाचं पालन ही अगदी मूळ गरज आहे असं मला वाटतं. एखादा मालक स्थानिक कायदा पायदळीत उडवण्या इतका उन्मत्त कसा होता? SVSचा आताचा मालक गजाड जाईल असं मी म्हणायचो तेव्हा सर्वजण अखेरीस तो बाहेर येऊन मुक्तपणे फिरेल असंच म्हणत होते. लोकांचा कायद्यावर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर असलेला हा विश्वास. मी भाजप सरकारला किंवा काँग्रेस सरकारला नावं ठेवत नाही. दोन्ही पक्षांनी कायदाविहीन पद्धत भारतात आणल्याबद्दल सारख्याच भरपूर प्रमाणात योगदान दिलेलं आहे. कायद्याचं उल्लंघन करण्याच्या वृत्तीची जबाबदारी लोकांवरच आहे, पण त्याची सुरुवात राज्यकर्त्यांपासून होते. सगळ्या गोष्टी आपापसात मिटवता येतात ही संस्कृती त्यांनी सर्व दूर पोचवली. कसं? हे त्यांनी कसं केलं? एक मार्ग म्हणजे समग्र दृष्टिकोन न बाळगणं. त्यातून पळवाटा उरतात. उद्योगधंदा करणं सोपं जायला हवं या नावाखाली सरकारनं इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी बंद केली. कारखान्यांची तपासणी हा छळवणुकीचा प्रकार झाला होता. कारखान्याची तपासणी करायला येणाऱ्या इन्स्पेक्टरचे शेरे निरुपयोगी किंवा संपूर्णपणे हास्यास्पद असतात हे कोणत्याही कारखान्यातला HR मॅनेजर तुम्हाला सांगू शकेल. कोणत्याही कारखान्यातला HR मॅनेजर खाजगी संभाषणात तुम्हाला त्यांना अनिल देशमुख सिंड्रोमला कसं सामोरं जावं लागलं तेही सांगेल. यावर उपाय? कारखान्यांच्या तपासण्यास बंद करा. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी असं हिंदीत म्हणतात ना, तसं ते आहे. SVS ॲक्वा टेक्नॉलॉजीमध्ये तपासणी करायला कधीच कोणताही इन्स्पेक्टर आला नाही. तिथे कायद्याचं पालन होत होतं की नाही हे कोणी कसं सांगू शकेल? यामुळे समाजातला सर्वात उपेक्षित भाग कामगार, विशेषतः कंत्राटी कामगार याचं जीणं अभागी होत जातं. आता उद्योगस्नेही मार्गदर्शक तत्वानुसार कारखान्यांच्या तपासण्या मंत्रालय किंवा केंद्र सरकारमधल्या अधिकाऱ्यांच्या परवानगीनंच होतात. त्यातही निवड केलेली असते. पूर्वसूचना देऊन त्या तपासण्या केल्यामुळे मालकाला शक्य तितकी झाकपाक करायला सोपं जातं. चला, हेही ठीक आहे असं म्हणू, पण सरकार 2 बाबींकडे दुर्लक्ष करतं. पहिली म्हणजे सरकार कायद्याचं पालन करायला सांगणारी अर्धी कच्ची असली तरीही पूर्वग्रह असलेली भूमिका घेणं हा प्रकार सुरू करत आहे. मालक हे कायदा पाळणारे कॉर्पोरेट नागरिक असायला हवेत. सरकारनं ते चांगले वागतील असं गृहीत धरायला हवं. अन्यथा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय त्यांना दोषी समजणं असा विचार करायला नको. असं गृहीत धरणं आजकाल संमत आहे. जपानी लोकांनी गुणवत्तेची हमी या दृष्टिकोनातून हा प्रकार आणला. ते या प्रकाराला स्वतःचं प्रमाणीकरण करणं म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन असं म्हणतात. ते उपयोगी पडतं, कारण असं स्वतःला दिलेलं प्रमाणपत्र खोटं असेल तर पुरवठादार दोन्ही गोष्टी गमावतो. एक म्हणजे ग्राहकाबरोबरचा धंदा आणि स्वतःची सर्वसाधारण पत. आणखी महत्त्वाचा तोटा म्हणजे त्याला करारामधल्या अटी पूर्ण न झाल्याबद्दल भरभक्कम दंड भरावा लागतो. ही मोठी शिक्षा आहे. त्यामुळे अशी जोखीम कोणीच पत्करत नाही. इन्स्पेक्शनला फाटा देऊन कायदेपालन स्वतः होईल असं गृहीत धरताना दंडाची रक्कम थरकाप उडवण्या इतकी सरकारनं वाढवली नाही. कायद्याचं उल्लंघन झालंच तरी मालकांना सहसा तुरुंगवास घडत नाही. तशा दंडाची 1,00,000 रुपये आणि वगैरे रक्कम तर आजकाल पानवाल्यालाही परवडते आणि दहशत वाटूच शकत नाही. कल्पना करा, तुम्ही दुर्लक्ष केल्यानं 17 स्त्रिया होरपळून मरण पावतात आणि तुम्ही दंड म्हणून 1,00,000 रुपये भरता. हा
काय न्याय झाला का यात तुम्ही म्हणाल? त्या मालकाला सदोष मनुष्यवध पण खून नव्हे या आरोपाखाली पकडलं होतं. जेसिकाला गोळीनं उडवणाराही पहिल्या फेरीत दोषमुक्त ठरला होता. नुकताच तहलकाचा मालक तरुण तेजपाल हा देखील बलात्काराच्या आरोपातून मुक्त झाला. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून या ओपन अँड शट प्रकारातल्या केसेस होते. सरकारनं कानाडोळा केलेला दुसरा एक प्रकार म्हणजे सगळ्या प्रकारात सौदेबाजीची भयंकर संस्कृती. काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश या सर्व ठिकाणी हे उघड दिसतं. मात्र या सौदेबाजीच्या खेळात भारतातली काही राज्य जास्त तरबेज आहेत. या सौदेबाजीच्या बालेकिल्ला कुठे आहे यावर वाद चालू आहे. तरी देखील असे वाद असले तरी काही लोकांच्या मते तो दिल्ली आहे आणि काही जणांना तो गुजरात वाटतो. इतरांच्या मते ही दोन्ही ठिकाणं बालेकिल्ला म्हणून गणली जातात. मालकाची हाव आणि हिंसक वागणं यातून 17 जणांनी प्राण गमावले. याचा अर्थ काय असं मी एका मित्राला विचारलं. त्यानं गब्बरच्या ओळी उत्तरादाखल उद्धृत केल्या की हबी बच गया. काही जणांचं आयुष्य इतरांपेक्षा जास्त मोलाचं असतं. उद्योग स्नेही असणं म्हणजे निकुंज शहासारख्या काही अविवेकी मालकांना आत्मनिर्भर बनवणं. मंडळी, इथे हे प्रकरण संपलंय, पण खूप कटू सत्य आहे की आपल्याकडे जी गरीब वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, त्यांचं अतिशय शोषण तर केलं जातंच, पण त्यांना यात किंचित अगदी म्हणजे कसपटासमान लेखलं जातं. आणि हे जे तथाकथित उद्योगपती जे असतात ते मात्र एवढे भयंकर गुन्हे करून सुद्धा सही सलामत सुटू शकतात. खूप विदारक दृश्य आहे. विवेक पटवर्धनजी, खूप छान माहिती तुम्ही देत आहात. म्हणजे मला आता काय म्हणावं ह्याच्यावरती हे समजत नाहीये, इतकं विदारक दृश्य आहे. तुम्ही तर स्वतः ते सगळं अनुभवलेलं आहेत, प्रत्यक्ष बघितलेलं आहेत कारखान्यांमधून. मंडळी, तुम्हाला जर हे पुस्तक आवडत असेल तर नक्की मला कळवा. तुमच्या अभिप्रायांची मी वाट बघते. माझं गप्पा गोष्टी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करत राहा, लाईक पण करत राहा. धन्यवाद. उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.